आज आपण पाहणार आहोत मऊसूद अशी 10 मिनिटात होणारी तिळाची वडी. करायला सोपी आहे कारण की ह्याला पाक करावा लागत नाही, त्यामुळे पटकन होते आणि खायलाही तितकीच पौष्टिक आहे कारण की ह्याच्यामध्ये साखर नाही वापरली, फक्त गूळ वापरले. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. तिळाची वडी बनवण्यासाठी कढईमध्ये 1 कप तीळ घातले. गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे. ते मी इकडे पॉलिशवाले तीळ घेतलेले आहेत. तुम्ही गावरान तीळ घेतलात तरी चालेल. तीळ भाजताना गॅसची फ्लेम लोच करायची आहे आणि सतत हलवत तीळ भाजून घ्यायचे. तीळ भाजताना सतत हलवल्यामुळे ते एकसारखे भाजले जातात. आणि तीळ भाजले की नाही कसे समजणार, तर तीळ पहिले भाजले ना की थोडेसे फुलायला लागतात आणि ते चटचट असे उडायला लागतात, म्हणजे समजायचे तीळ मस्त असे भाजलेत. कारण की हे आकाराने लहान असल्यामुळे आपल्याला कळत नाही आणि सफेद असल्यामुळे कळत नाही. आणि जास्त पण करपवायचे नाहीत, लालसर होईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आहेत. तर हे बघा, आपले तीळ आता मस्त खमंग भाजून झाले आहेत. मस्त असा खमंग वास सुटला आहे, त्यामुळे समजायचे की तीळ आपले मस्त असे खमंग भाजून झालेले आहेत. तर तीळ आता आपण हे काढून घेणार आहोत. नंतर कढईमध्ये 1 कप शेंगदाणे घातलेले आहेत. शेंगदाणे मस्त लो फ्लेमवरच खमंग भाजून घ्यायचे आहेत. ते शेंगदाणे भाजताना अर्धवट शेंगदाणे भाजून आले की त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. 1-2 चमचे पाणी शिंपडायचे. त्यामुळे काय होतं, शेंगदाणे मस्त खमंग भाजले जातात आणि वरची साल आहे ना ती पटकन निघते, म्हणजे थंड झाल्यानंतर पटकन निघते. त्याच्यामुळे थोडंसं पाणी शिंपडायचं आणि अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून घ्यायचे. आता हे शेंगदाणे भाजल्यानंतर हे बघा कलर चेंज झाले. जास्त पण डार्क भाजायचे नाही आहेत, भाजून झाले. थंड करून घेणार आहे. त्याची सालं काढून हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा काढून घेतलेले आहे. आता शेंगदाणे जेव्हा आपण मिक्सरमधून वाटून घेतो तेव्हा कंटिन्युअसली चालवायचं नाही मिक्सर, म्हणजे मिक्सरचं बटन बंद करायचं, पुन्हा चालू करायचं, अशा पद्धतीने शेंगदाणे वाटून घ्यायचे. जर कंटिन्यूस चालू ठेवलं आपण मिक्सर तर एकदम बारीक कूट होतो आणि त्याच्यातून तेल बाहेर निघतं. त्याच्यामुळे मी बंद चालू करत करत हे शेंगदाणे मस्त असे वाटून घेतले. तर हे शेंगदाण्याचं कूट तुम्ही काढून घेऊ शकता, पण मी काय करणार आहे, ह्याच्यामध्ये तीळ देखील वाटून घेणार आहे. आता तीळ जेव्हा टाकलेत ना तेव्हा आपण तसंच करायचं, मिक्सरचं बटन बंद चालू करत करत 1-2 वेळेस करायचं, मग लगेच ते बारीक होतात छान असे. हे जाडसर सवय, एकदम कूट नाही करायचं त्याचा. तर अशा पद्धतीने झालेलं आहे. त्यानंतर आपलं वडी सेट करण्यासाठी मी इकडे केक टीन घेतलेलं आहे. मी या ठिकाणी आपली ताट असतं ना ते सुद्धा घेऊ शकतो गोलवालं. तर त्याला तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावल्यामुळे आपली वडी आहे ना छान लवकर निघेल त्यातून. त्यासाठी भरपूर असं एकसारखं सगळीकडून तूप लावून घ्यायचं आहे. तर वडी करण्याच्या अगोदरच हे काम करून घ्यायचं, म्हणजे आपण वडी बनवली की लगेच ह्याच्यामध्ये सेट करता येतं. तर अशा पद्धतीने आपण ह्याला तूप लावून घेतलेलं आहे. आता हे आपण बाजूला ठेवूया आणि आता वडी करायला घेऊया. नंतर गॅसवर कढई ठेवले. कढईमध्ये 3 टेबलस्पून साजूक तूप घातले. तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण तुपामुळे छान अशा मऊसूद वड्या होतात आणि मस्त लागतात खायला खमंग. त्यानंतर ह्याच्यामध्ये 2.5 कप गूळ घातलेला आहे. तर तुम्ही गुळाचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता. 1 कप तीळ आणि 1 कप शेंगदाणे घेतले, त्याला 2 कप गूळ घातला तरी चालेल, पण मी 2 कप गूळ घालून बघितला तर वड्या थोड्याशा कोरड्या कोरड्या होतात. त्याच्यामुळे 2.5 कप गूळ घालून बघितलं तर मस्त वड्या मऊसूद होतात, अशा छान अशा मिठाई खाल्ल्यासारखं वाटतात त्या. तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा. त्यानंतर मी गूळ वितळण्यासाठी ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून पाणी देखील घातले. पाणी घातल्यामुळे गूळ लवकर विरघळला जातो. हे बघा, गूळ विरघळलेला आहे. गुळाचा पाक करायचा नाही आपल्या 1 तरी 2 तरी, फक्त गूळ विरघळून घ्यायचा आणि थोडासा शिजवून घ्यायचा. त्यानंतर याच्यामध्ये वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालणार आहे. वेलची आणि जायफळ ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर अर्धा मिनटं थोडंसं मिक्स करून घ्यायचं. 1 तारी वगैरे पाक करू नका, नाही तर आपली वडी खूप कडक होईल. आता मिक्स केल्यानंतर तिळाचं आणि शेंगदाण्याचं जे आपण मिश्रण करून घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि गॅसची फ्लेम ह्या ठिकाणी बंद नाही करायची आहे, मंदच ठेवायची आहे. नाहीतर बंद केलीत ना तर गूळ थंड होईल आणि आपली वडी मिक्स करताना प्रॉब्लेम येईल. त्याच्यामुळे काय करायचं आहे, गॅसची फ्लेम बंद करायची नाही आहे, चालूच ठेवायची, पण मंद गॅसवर करायची. आणि हे मिश्रण फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना जास्त वेळ पण मिक्स करत बसायचं नाही आहे. एक कढईपासून सुटू लागला आणि गोळा तयार झाला की लगेचच आपण केक टीनला जे तूप लावलेलं आहे ना त्यामध्ये लगेचच आपण हे काढून घ्यायचं आहे. काढून घेऊन लगेच थापायचं, कारण की जसं जसं थंड होईल ना तसं लगेच हे आहे ना
घट्ट व्हायला लागतं, कारण की थंडीचे दिवस आहेत. थंडीच्या दिवसामध्ये लगेच हे पदार्थ आहेत ना थंड होतात. त्याच्यामुळे काय करायचं, लगेच फटाफट हे प्रोसेस करायची आणि एखाद्या वाटीला असं तूप लावायचं. तूप लावून हे असं व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं. एकसारखं झालं की एकसारख्या वड्या पडतात. आणि थोडंसं थंड करायचं आहे. खूप मिश्रण गरम आहे. एक 10 मिनटं थंड करायचं आणि त्यानंतर ह्याच्यावरती कट मार्क करून घ्यायचे. म्हणजे पूर्ण थंड वड्या झाल्यानंतर लगेच आपल्याला वड्या काढता येतील. तर मी ह्या ठिकाणी आहे ना कट मार्क करून घेते. मी चौकोनी स्टीन घेतलेलं आहे. त्यामुळे छान अशा चौकोनीच वड्या पडतात. आणि तुम्हाला जर डायमंड शेपमध्ये हवं आहे तर तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा पाडू शकता. अशा फटाफट कट मार्क्स करून घेतले ना की नंतर थंड झाले की वड्या पटकन काढता येतात. त्यामुळे ह्या अशा कट मार्क करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने बघा थंड झाल्यात पूर्ण वड्या. आता मी ह्या काढून घेते आहे. तर वड्या काढताना ना पहिली वडी काढताना थोडा प्रॉब्लेम येतो, कारण की हे ना कोपऱ्याला असते. ती एक वडी काढून घ्यायची आणि त्यानंतर बाकीच्या बघा सहज वड्या निघतात. तर ताटात तर काढल्यानं सहज निघतात. त्या 3 थोडा उंच आहे, त्यामुळे मला थोडंसं हे झालं. तर अशा पद्धतीने आपल्या वड्या झालेल्या आहेत. बघा करायला अगदी सोप्या आहेत. अजिबात कठीण नाही आहेत आणि 10 मिनिटात होतात. लाडू करायला वेळ लागतो, पण वड्या करायला अगदी सोप्या आहेत आणि पौष्टिक पण आहेत. कारण की ह्याच्यामध्ये साखर नाही, त्यामुळे तुम्ही कितीही खाऊ शकता. गुळाचा पदार्थ आहे आणि तीळ आपल्या केसांसाठी पण खूप चांगले असतात, कारण की तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असतं आणि थंडीमध्ये तीळ खाल्ली पाहिजे. त्यामुळेच बहुधा मकर संक्रांती ही थंडीमध्ये येते. तर अशा पद्धतीने आपली मऊसूत तिळाची वडी बघा मी तोडून सुद्धा दाखवलेली आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि पुन्हा आपण भेटूयाच एक नवीन छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय.